राज्यसभा आणि लोकसभेमध्ये 146 खासदारांना निलंबित केल्यानंतर आता मुंब्र्यामध्ये महिलांच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे। पाहू शकतो मुंब्र्यात का या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा निषेध मोर्चा या ठिकाणी पाहू शकतो। सुप्रियाताई संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी मर्जिया शानू पठाणच्या नेतृत्वाखाली महिला या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये पुतळ्याकडे मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। 146 खासदारांना निलंबित केल्यामुळे कुठेतरी ही गळचेपी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सरकारच्या विरोधात भाजपच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण थेट त्यांना विचारणार आहोत। मॅडम काय सांगाल, कशा प्रकारचा तुमचा या ठिकाणी निषेध मोर्चा आहे आणि निलंबित ज्या पद्धतीने केलेलं आहे, का वाटतं कुठेतरी आवाज दबला जातो का, या संदर्भात काय सांगा? परत काय वाटतं निषेध आंदोलन करतायत सरकार या ठिकाणी आवाज दबण्याचा प्रयत्न करतोय का? बघा, आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की तिथे पार्लिमेंटमध्ये जे घडलंय दॅट इज ट्रूली अनएक्सेप्टेबल। जिथे पार्लिमेंटमध्ये जिथे लॉज बनवून जातात तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची अशी हत्या करत आहे आणि हा आम्हाला अजिबात ॲक्सेप्टेबल नाही आहे। तुम्ही ते 141 लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे। तुम्ही त्यांचे मागे जे लोक आहे ज्यांनी त्यांना वोट करून तिथे पाठवलं आहे, तुम्ही त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो भारतीय नागरिक ज्यांनी त्या लोकांना वोट करून खासदार बनवून तिथे पाठवलं आहे ते 141 लोकांना तुम्ही त्या भारतीय नागरिकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला अजिबात पटत नाही आहे। आम्ही भारतीय नागरिकाचं यूथ म्हणून बोलते की हा अजिबात ॲक्सेप्टेबल नाही आहे। आम्ही सुप्रिया सुळे ताईबरोबर गंभीरपणे उभे आहे आणि त्यांचे बरोबर जे लोक 141 लोक जे लोक सस्पेंड झाले त्यांच्या मागे आम्ही उभे आहे। कारण की तुम्ही असं करू शकत नाही की तुम्हाला अपोजिशन नकोय असं वाटतंय, तुम्हाला डेमोक्रेसी माहिती नाही कसं आहे तुम्ही काय, बिकॉज इन डेमोक्रेसी यू विल हॅव अपोजिशन। तर तुम्हाला अपोजिशन नको असं वाटतंय की कारण तुम्हाला जेही कोणी पण प्रश्न विचारला तर तुम्ही त्यांच्या मागे ईडी लावतो। आम्हाला प्रश्न विचारू नका, नाहीतर आम्ही तुमच्या मागे ईडी लावणार, आम्ही तुम्हाला टेररिस्ट म्हणणार, आम्ही तुम्हाला सस्पेंड करणार आहे। तर असं तर अपोजिशन इफ यू आर नॉट रेडी फॉर क्रिटिसिझम अँड क्वेश्चन्स देन व्हॉट इज द पॉईंट ऑफ डेमोक्रेसी? म्हणजे तुम्हाला डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन बद्दल काहीच तुमच्या मनात राहिलंच नाही। यू डोंट वॉन्ट टू फॉलो हाऊ आवर कंट्री इज मेड अँड हाऊ इट इज रन। निलंबन मागे घेतलं नाही तर पुढचं पाऊल का असणार आहे? आता सध्या तुम्ही रस्त्यावरती येऊन मोर्चा काढतायत, आंदोलन करतायत, का वाटतं कसं प्रमाणे पुढचा पाऊल असणार? मला असं वाटतं अजून किती लोकांना आता तर हा गोष्टी आता किती अशी गोष्टी होत आहे आपल्या देशात। पार्लिमेंटमध्ये विधानसभामध्ये जे MPs MLA आहेत त्यांना शिवाय घालतात आतमध्ये, जिथे सर्वात जास्त सेफ तुम्हाला फील होण्याची गरज आहे तिथेच तुम्हाला एवढं अनसेफ फील होत आहे। तर आम समान नागरिकांचा काय होणार आहे आपल्या देशाचं, बरोबर ना? तर खूप मोठा प्रश्न आहे। डीपली इफ वी थिंक इट इज अ व्हेरी बिग कन्सर्न। तर मला असं वाटतं की अजून लोकांना पुढे येऊन, देशाचं यूथला पुढे येऊन, कारण की एवढी मोठी गोष्टी घडते तर अजून लोकांना पुढे येऊन बोलावं लागेल, उभे राहावं लागेल आणि आम्ही कंटिन्यूज आपला निषेध जाहीर करणार आहे। महिलांसोबत तुम्ही देखील आंदोलनामध्ये उतरलात, का वाटतं येणाऱ्या काळात त्यांना पुन्हा घेणार का? निलंबित संदर्भात काय कारवाई झाली, ते पुढचं पाऊल काय तुमचं असणार आहे? देखिए, अभी तो मर्जिया शानू पठान ने सारी चीज़ें आपको एक्सप्लेन कर दी, पूरे ऊपर नीचे से लेके सारी चीज़ें बता दी एक्चुअली क्या है डेमोक्रेसी। ये हमें डेमोक्रेसी कंट्री है बट वी डोंट फील दैट वी आर स्टेइंग इन दिस कंट्री लाइक यू नो, कि मतलब ऐसे ये हाल हो गया है कि जब से ये 9.5 साल से ये गवर्नमेंट आई हुई है इन्होंने अपना ही लॉ बनाया है। जिस जगह से लॉ बनाई जाती है उस जगह पे लॉ तोड़ा जा रहा है। आप देख रहे हैं 146 मतलब MP MLA को निलंबित कर दिया गया है। किस तरीके का, क्या तरीका है ये? इट्स हिस्टोरिक न्यूज़। मतलब आपको आपका बिल पास करना है तो आप इन लोगों को निलंबित करने के बाद आप अपना बिल पास कर रहे हैं। और सबसे बड़ी चीज़ आई थिंक कि ये जितने भी लोग थे जिन्होंने यह पार्लियामेंट में ये जो हरकतें की है दे वे ऑल नॉन मुस्लिम्स। अगर इसमें कोई अगर एक मुस्लिम नाम का भी लड़का आ जाता तो शायद उसे कहाँ से कहाँ जोड़ दिया जाता, मज़हब के नाम से जोड़ देते, टेररिस्ट घोषित कर देते और जितने भी मुस्लिम्स एरिया हैं उधर जाके इन्हों अपना सब चालू कर देते थे अपना कार्यक्रम। ठिकाणी निषेध आंदोलन आहे आणि याच ठिकाणी पाहू शकता मुंब्र्यात महिला आक्रमक झाले आहेत। त्यामुळे खेदाची गोष्ट आहे असं त्यांनी देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या निलंबनानंतर आता पुढे काय होईल आता देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा मिलिंद सह गणेश सोरा, TV9 मराठी, मुंब्रा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.